नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1926 ला समता सैनिक दलाची स्थापना केली. काय उद्देश होता त्यांचा समता सैनिक दलाची स्थापना करण्यामागे? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे धम्मदीक्षेच्या काळाच्या आधी आणि काळानंतर सुद्धा दलितांवर उच्चवर्णीय मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करायचे, त्यांना मारपीट करायचे, जाळपोळ करायचे. त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांची जी माणूस म्हणून अस्मिता आभाळभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ती अबाधित ठेवण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याकडेही एक दल असावं, सैनिक दल असावं जे निशस्त्र असेल, पण त्याच्या मन मेंदूमध्ये भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार असेल, समाजसेवेचा विचार असेल, आपल्या माणसांना संरक्षण देण्याचा विचार असेल. ते समता सैनिक दल निर्माण करावं ही बाबासाहेबांची मनीषा होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1926 ला समता सैनिक दलाची स्थापना केली. आज समता सैनिक दल संपूर्ण देशभर कार्य करते आहेत. इथले माणसं समता सैनिक दलामधले मार्शल आपले कामं सोडून त्यामध्ये ते स्वतःला समर्पित वृत्तीने त्याची सेवा करतायत, त्यामध्ये कार्य करत आहेत. यवतमाळ येथील प्राध्यापक प्रकाशजी दातार हे असंच एक समर्पित नाव आहे, जे कित्येक वर्षापासून समता सैनिक दलामध्ये कार्य करते, पण आज त्यांच्या रिटायरमेंटच्या 2 वर्ष आधी त्यांनी केवळ समता सैनिक दलामध्ये पूर्ण वेळ देता यावा यासाठी व्हीआरएस निवृत्ती सुद्धा घेतलेली आहे. अशाच निष्ठावंत सक्रिय कार्यकर्त्यांवर समता सैनिक दल आज उभा आहे. आज भेटूया प्रकाशजी दातार यांना, जे समता सैनिक दलामध्ये अत्यंत अग्रेसर आहेत. प्रकाशजी दातार, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपलं अभिनंदनही आहे की आपण सर्व्हिस सोडून समता सैनिक दलामध्ये अत्यंत सक्रियपणे कार्य करता यावं यासाठी आपण त्या पैशावर, त्या सर्व्हिसवर त्याचा त्याग केलेला आहे आणि इकडे आलेला आहे. त्यासाठी निश्चितच आपण अभिनंदनास पात्र आहे. मला हे सांगा की प्रत्येकच माणूस इथे स्वतःला मोठं होण्यासाठी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मग तो गाडी घेऊन असेल, बंगला माडी बांधून असेल किंवा पद प्रतिष्ठा पैसा मिळून असेल, तो स्वतःला मोठा करण्याचा प्रयत्न करतो. आपण हा सगळा भाग त्यागून समता सैनिक दलामध्ये आलात. काय ध्येय होतं आपल्या समोर? आमचं जे गाव आहे राणेवळती, माझं मूळ गाव. बरं. त्या राणेवळतीमध्ये आम्ही 5-6 मित्र आहोत. प्राध्यापक सिद्धार्थ भगत आणि पद्माकर जाधव. आम्ही ते कार्य आंबेडकरांच्या चळवळीतील काम त्याचा फार उत्साह, जयंती, पुण्यतिथी हा काही राहणार असतो आम्ही. पण नंतर जेव्हा 10वी 12वी पास झालो त्यावेळेस बाबासाहेब काय, तथागत काय हे थोडस कळायला. कळल्यानंतर मग आम्ही सभा इकडे तिकडे सगळे जायला लागलो. मोठे मोठे कार्यक्रम, त्यावेळी जगाल मंदिराचा कार्यक्रम आम्ही घेतला असतो. मोठे पत्रकार समजे काही, पण बाबासाहेबांचं काम आलं. या उत्साह आम्हाला होता. आणि नंतर मग 2001 1999 ला या समता सैनिक संदर्भानं कानून सरांचा फोन आला. चांदे आमची जी सासूबाई आहे ही वेळाबाईला राहायची पंचवीस, आणि वेळाबाईमध्ये चांदे सर त्यांचं समता सैनिक माहेर त्यावेळेस पहिली शाखा आमची तिकडून स्थापन झालेली होती. तर मग हे समता सैनिकचा परिचय झाला. त्या समता सैनिक हे समाजाचं सुरक्षा कवच आहे, समाजाचा प्रहरी आहे, समाजाची मुलांचा मेंदू आणि मनगट एक सक्षम करण्याचं माध्यम हे समता सैनिक आहे. आणि बाबासाहेब याला म्हणत होते ही समता सैनिक दल ही नीती आपल्या नीतिमान कार्यकर्ते घडण्याची पाशा आहे. वा वा वा. मग हे एवढं समता सैनिक दल आणि आंबेडकरांची जी दिशा आहे, जी दृष्टी आहे, त्या दृष्टीवर तत्वाधानावर काम करणारं एकमेव संघटन कोणतं असेल तर समता सैनिक दल. आणि हे समाजाची, आपल्या समाजावर हजारो वर्षापासून अन्याय होत आहे आणि या अन्यायाचा प्रतिकार जर करायचा असेल
तर एक दल असं तर बाबासाहेबांना त्यात असलं तर मलाही वाटलं आपण आपलं समता सैनिकात योगदान असलं पाहिजे आणि मग हे योग्य आहे. मग हे योग्य आम्ही 1-2 वर्ष अभ्यासही केला योग्य दिशेने जाणारी चळवळ आहे का नाही आणि मग जेव्हा समजलं का ही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने योग्य दिशेने झालेलं हे चिमणकरांचं संघटन आहे आणि आपण या समता सैनिकांमध्ये जॉईन झालं. आणि म्हणून मग तुमचा इथे प्रवेश झाला आणि छोटं मोठं काम करता करता आज तुम्ही यामध्ये एवढे गढून गेले, त्याला गढून म्हणता येणार नाही, एवढे सक्रियपणे काम करत आहे की तुमचा त्याग मोठाच आहे आणि त्या त्यागपूर्ण वृत्तीने तुम्ही इकडे काम करत आहेत. अशाच पद्धतीने अनेक त्यागी लोक या समता सैनिक दलामध्ये आहे आणि संरक्षणाचं कवच म्हणून संरक्षणाची जबाबदारी ती समाजाची घेत आहे. मला हे सांगा की 25 नोव्हेंबर 1926 ला समता सैनिक दलाची स्थापना झाली ती बाबासाहेबांनी केली. अर्थात हा स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, अर्थात हे धम्म दीक्षेचाही आधीचा काळ आहे. म्हणजे समता हे तत्व 26 मध्ये बाबासाहेबांच्या अंगामध्ये मुरलेलं होतं. म्हणजे बुद्ध तत्वज्ञान हे बाबासाहेबांच्या अंगामध्ये मन मेंदूमध्ये मुरलेलं होतं 1926 मध्ये आणि तिथून समता सैनिक दलाची स्थापना झाली. बाबासाहेबांचं काय उद्दिष्ट होतं हे स्थापन करण्यामागे? जसं आता आपण म्हणालात का बाबासाहेबांचं समता हे मूल्य हे तथागतापासून बाबासाहेबांनी घेतलं. म्हणजे तथागत बाबासाहेब त्यावेळेस परिचित तत्वज्ञान होतं. बिलकुल बिलकुल. तर समता ही जी लढाई आपली आहे हे जे विषमतावादी जे तत्वज्ञान आहे हे विषमतावादी तत्वज्ञान हे नागरिक देश यांना घातक तत्वज्ञान आहे. बिलकुल. आणि त्याच्यामुळे काही लोक याचा फक्त फायदा घेतो आणि दुसऱ्याची जी जिंदगी आहे जी अवस्था आहे हा बेहाल आहे हे बाबासाहेब त्यावेळेस कळलं. तर ही म्हणून मग याची काहीतरी आपल्याला काही त्याच्यासाठी चळवळ करता येईल का, काही आपल्याला काही करता येईल का. मग बाबासाहेबांनी विचार केला तर आपण एक दल स्थापून या समाजाची स्थिती कशी सुधारता येईल आणि समाजाला न्याय कोणत्या मार्गाने मिळता येईल त्यासाठी बाबासाहेबांनी समता त्यावेळेस स्थापन केली. आणि दुसरी पार्श्वभूमी अशी आहे का ज्यावेळेस 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकाने सभा स्थापन केली. तर पहिलं हे जे संघटन आपण ज्याला सामाजिक बोलूया कोणत्या संघटनाखाली आपण चळवळी राबवल्या पाहिजे हे स्थापन केली. तर स्थापन केली, कार्यक्रम झाले, परंतु त्यावेळेस असं झालं अनेक कार्यक्रम बाबासाहेबांचे त्यावेळेस लोकांनी उधळून लावले. गुंड प्रवृत्तीचे काही लोक त्यांना समजलं का बाबासाहेबांचा कार्यक्रम आहे का बस ते जायचे तिच्या खुर्च्या फेकफाक असे अनेक अनुभव आल्यानंतर बाबासाहेब आपलं काही नाही आपली असं काही फोर्स असायला एक आपले असं एक दल असलं पाहिजे. म्हणजे गुंड प्रवृत्ती नाही हे दल समाजाला न्याय मिळून असलं समता तत्वावर चाललेलं आपलं दल असलं हे बाबासाहेबांची कल्पना पहिल्यापासून. आणि मग बाबासाहेबांनी दल स्थापन केलं. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो या वरळीमध्ये एक कार्यक्रम बाबासाहेबचा कार्यक्रम आपल्याला बाबासाहेब नाही त्या काँग्रेसचा त्यावेळेस कार्यक्रम झाला. आणि मग आपले कार्यकर्ते दलाने माहीत पडलं की हे असंच आहे. आपले कार्यकर्ते 15 घंटे जगत गेले त्या खुर्च्या फेक असं झालं. त्यानंतर या दलाची एवढी वचक झाली का एकही कार्यक्रम बाबासाहेबांचा नंतर उधळून लावण्याची हिंमत येत झाली. तर असं एक झालं. आणि नंतर तुम्हाला माहिती सरदार वल्लभभाई पटेलचं वाक्य आहे तुम्हाला जर शिस्त शिकायचं असेल तर बाबासाहेबचं समता देणं शिका. काँग्रेसला ते वल्लभभाई पटेल त्यावेळेस म्हणते इतकी शिस्त इतकं त्या पद्धतीनं समता सेनेची स्थापन झालं. समता सेनेचं काम आपल्यासाठी फारच छान. आणि शिस्त जर शिकायची असेल तर समता सैनिक दलाकडनं एवढी वचक आणि एवढं शिस्तबद्ध समता सैनिक दलाचा कार्यक्रम. मला हे सांगा की सैनिक दल ते समतेवर आधारलेलं आहे, समता तत्वावर ते आधारलेलं आहे, पण सैनिक हा शब्द आलेला आहे आणि त्यांचं दळ. आता सैनिक म्हटलं की बऱ्याच लोकांसमोर एक शस्त्रधारी माणूस येतो. मग या समता सैनिक दलाकडे कोणतं शस्त्र आहे? समता सैनिक दलाकडे बाबासाहेबांचं तत्व त्याला आपण बुद्ध तत्व म्हणतो हेही शस्त्र आहे. हे एवढं शस्त्र पॉवरफुल आहे
आतापर्यंत लढलेल्या ज्या लढाया आहेत हा. ही जे समोर बंदुकीनं लढलेल्या हा. आहे, पण आता काळ नुसता बंदुकीनं लढण्याचा काळ नाही, हा. ये पेन की लढाई हा. और ब्रेन की लढाई. वाह, वाह, वाह. सांगितलं. हा. पेन और ब्रेन की लढाई. हा. त्या म्हणून तथागताच्या तत्वामध्ये एवढी ताकद आहे हा. हा. का तो शांतीचे क्रांती कसा. वा वा, बिलकुल. मग क्रांतीमध्ये समाजात अमूलाग्र हा. जर बदल घडत असेल, हा. तो ऐंशी मार्गाने हा. तथागताच्या तत्वज्ञानाने जर होत असेल, हा. तर त्याला आपली बंदुकीच्या गोळीची गरज नाही. हा. 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 आज बंदुकीच्या गोळ्यामुळे तुम्ही दुसरं महायुद्ध पाहता, हा. हे पहिलं महायुद्ध हा. पाहता, किती नरसंहार झालेला. हा. हा. त्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस तुम्हाला माहित असेल, हा. एक माणूस त्या आईन्स्टाईनकडे गेला. हा. आईन्स्टाईनकडे गेला आणि त्याला विचारलं हा. का तिसरं महायुद्ध केव्हा होईल. हा. तो आईन्स्टाईन म्हणाला, हा. तिसरं महायुद्ध तर मला माहित हा. नाही, पण चौथं महायुद्ध होणार नाही. हा. 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 काय म्हणायचं त्याने. हा. हा. त्याने हे म्हणायचं आहे का तिसरं महायुद्ध झालं तर एवढा नरसंहार होईल, हा. पुरी पृथ्वी नष्ट होईल. नष्ट होऊन जाईल. वा. मग पृथ्वी नष्ट होण्यासाठी आपला मानवाचा जन्म आहे हा. का. हा. हा. तर हेच तर बुद्धाने सांगितलं का तुम्ही सुजाण नागरिक म्हणून सगळ्याचं कल्याण म्हणून सगळ्याला घेऊन आनंदाने जगा. हा. हा. हे बुद्धाचं तत्व. ही शांती, ही क्रांती आहे, हे शस्त्र बाबासाहेब. बाबासाहेब, वा, छान. फार छान उत्तर दिलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान, बुद्धाचं तत्वज्ञान हेच समता सैनिक दलाचं शस्त्र आहे. आणि बंदुकीने काही माणसांना आपण मारू शकतो. मारणे हा काही माणूस धर्म नाही, तर बुद्धाच्या तत्वज्ञानाने, शांतीने आपण जगाला तारू शकतो. तारणे हा माणुसकीचा धर्म आहे आणि तोच अनंत काळ टिकणार आहे. आणि म्हणून शस्त्रधारी होण्यापेक्षा निशस्त्र असतानाही बुद्धाचं तत्वज्ञान या जगाला भारी पडेल अशा पद्धतीचा हा समता सैनिक दलाचा सैनिक असतो. मला हे सांगा की बाबासाहेबांनी त्यावेळेस 1926 मध्ये स्थापन केलंय आणि लगेच मग 1927 मध्ये महाडचा संग्राम झाला. या महाडच्या संग्रामामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. तथाकथित गुंड लोकांनी दलितांवर अन्याय अत्याचार केले. यावेळेस समता सैनिक दलाची काय भूमिका होती. ज्यावेळेस आपल्या बाबासाहेबांच्या चळवळीची जर पाहिली तुम्ही 3 टप्पे. बरं. 1920 पासून त्यांनी मूकनायकापासून सुरुवात केली. बिलकुल. सार्वजनिक जीवनामध्ये. हो, हो, हो. तर सार्वजनिक जीवनापासून तर आपण 1927चा जर प्रवास पाहिला, ज्यावेळेस बाबासाहेबांच्या लक्षात आलं का हे वातावरण या प्रकारचं आहे आणि लोक आपले हजारो वर्षापासून ही गुलाम आहे, पण बंडखोर करत नाही. हे बंड आतापर्यंत का केलं नाही. जेव्हा बाबासाहेब त्याची कारणं शोधली का यांच्याकडे धैर्य नाही, शौर्य आहे यांच्याकडे, पण ते दाखवायचं धैर्य नाही. इतकं हे गुलामीत याच्यामध्ये, म्हणून आपल्यातही धैर्य आहे. हे धैर्य दाखवण्याचं यांना एक आवश्यकता आहे. म्हणून बाबासाहेबांना महान सत्याग्रह केला. आपल्यातही धैर्य आहे, आपण हे करू शकतो. मग 14 तळ्याचं ते जे केलं का हे 14 तळ पाणी पिणे हा बाबासाहेबांचा बिलकुल हेतू नाही. जेवढा आपण जात नाही बाबाचं तत्वज्ञान आहे, तर हे करण्यासाठी आपल्याही समाजात धैर्य आहे. आपण विरोध करणं आवश्यक आहे, याला बंद केलं पाहिजे. ही एक ताकद या आपल्या बुद्धिस्ट समाजात, आंबेडकरी समाजात येईल. आणि मग समता सैनिक दल, समता सैनिक दलाने तुम्ही पाहिला त्याचा इतिहास, ज्यावेळेस फुले आणि सोळंकीने ते ठराव मांडला की हा सार्वजनिक तलाव आहे, हा विधानसभेचे मोकळा केल्यानंतर ते केले, आंदोलन केले, रूढीपडा समाजात धैर्य आम्ही पाणी पिऊ शकतो आणि माणसा. तर ते जे केलं तर त्यावेळेस शेवटला प्रसंग तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस सगळं झाल्यानंतर जेव्हा ते येऊ आले होते, कोणीतरी अफवा पसरली का हे वीरेश्वराच्या मंदिरात गेले, खुर्चीवर बसले बाबासाहेब, आणि मग आपला तेव्हा बाटवला. आणि मग ते आणि त्यांची सवर्ण लोक आणि हे लोक जेवत असताना, शांततेच्या मार्गाने सर्व आंदोलन चालू असताना त्यांच्या खांद्यात माती काढवली, दगड आपल्या त्यांच्या लाट्या टाक्याने त्यांना मारलं, काही लोक रक्तबंबाळ झाले. जेव्हा हे बाबासाहेबांनी समजलं, बाबासाहेबांनी गेलं, बाबासाहेबांनी पहिले भरती केलं आणि नंतर काही लोक संतापले आपले, बाबांनी सांगा तुम्ही ऑर्डर द्या, पण बाबासाहेबांनी सांगितलं नाही, हे आपली बुद्धाचा मार्ग
बुद्धाच्या तत्वज्ञान आपल्याला क्रांती करायचा आहे, आमूलाग्र बदल करायचा पण बुद्धाच्या अहिंसा मार्गाने करायचा आहे. म्हणून त्यावेळेस आपल्याला दिसते की बाबासाहेबांना परवानगी दिली नाही आणि अहिंसेच्याच मार्ग, शांतीच्याच मार्ग त्याच्या पुढे पुढे आंदोलन टाकलं. आणि हे सगळं त्यात ते आंदोलन जे महाडचं आहे हे त्या सरदार सिंग त्यावेळेस सैनिक होते, रिटायर्ड सैनिक, नवीन स्थापन झालं होतं. त्यांनी मोठ्या शिस्तीनं हे महाडचं जे आपल्या आंदोलन आहे हे पूर्णताच नेलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे महाडच्या चौदार दलाच्या संघर्षामध्ये समता सैनिक दलाचे अनेक सैनिक होते. तेव्हा सुरुवात का होईना पण ती ताकद आणि ती समता ज्यामध्ये होती ते सैनिक होते. आणि बाबासाहेबांना म्हटलंही होतं की तुम्ही सांगा, आम्ही त्यांचे मुद्दे पाडू. पण बाबासाहेब म्हणाले की नाही, हा धम्म हा बुद्धाचा आहे, शांततेचा आहे. आणि तिथून खऱ्या अर्थानं हा समता सैनिक दल पुढे आले. मला आणखी एक सांगा की बाबासाहेबांकडे धम्मदीक्षेचे अनेक पर्याय होते, अनेक लोकांकडून प्रस्ताव होते. वामनराव गोडबोले आणि एकूणच नागपूर इथूनही तो धम्मदीक्षा इथे व्हावी हा प्रस्ताव होता. अशा वेळेस बाबासाहेबांनी नागपूरलाच धम्मदीक्षा घेतली. यामध्ये समता सैनिक दलाचं काही श्रेय आहे का? आपण सर त्याची थोडीशी पार्श्वभूमी जर पाहिली तर बाबासाहेब जेव्हा 1955 दरम्यानचा तो काळ आहे आणि बाबासाहेबच्या लक्षात आलं की आपली तब्येत साधी आणि त्यांना उद्यान चालू होतं. त्याच्या डोक्यात 3 कार्यक्रम महत्वाचे: धम्मदीक्षा, बुद्धान धम्म ग्रंथ आणि रिपब्लिकन पक्षाची स्थापना. पक्ष रिपब्लिकन पक्ष आपली राजकीय मग धार्मिक राज्याने सांगा. मग असं करत असताना त्याच्यानंतर आपली तब्येत साथ येत नाही. मग त्याने आपण दीक्षेला कार्यक्रम पहिले घेतला पाहिजे. मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मग कुठे पहिले प्रयाग, नंतर मुंबई, मग नागपूरचं गेलं. वामनराव गोडबोले वगैरे त्यांनी पहिले ठरलं, नंतर कॅन्सल झालं, डबल झालं. पण नागपूर पक्क यासाठी ठरलं बाबासाहेब. काही लोकांचा तिथं हे आहे तेव्हा तिथं 1925 साली आरशी स्थापन झाली. यांनी स्थापन झालं म्हणून तुम्ही दिशा तुम्हीचा कार्यक्रम तिथे घेता, तसं नाही. थोडासा विचार पाहिला तर जे महार आपण समाज म्हणतो तर त्या लोकांचं राज्यच त्या एरियावर आहे. नागपूर एरिया नाग नदी आहे. नागवंशीयांचं जे शासन काळ आहे त्या आजूबाजूला नागवंशी आणि तिथे नागवंशी आहे, नाग नदी आहे, पूर्ण आहे त्याची. मग हे आपल्या नागवंशीच्या लोकांनी दाखवलेलं जे शौर्य आहे त्याच ठिकाणी आपल्या धम्मदीक्षेचा कार्यक्रम का घेऊ नये, हे बुद्धाचे पहिलं नाही आहे. बरोबर. मग आपण तिथं सर्व बोललं. मग बुद्ध आपल्या दीक्षेचा कार्यक्रम नागपूरला झालेला आपल्याला दिसतो. तर त्यावेळेस ठरलं तर त्यावेळेस जे समता सैनिकचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्यानंतर वामनराव गोडबोलेंनी पहिले हमी दिली होती का तुम्ही फक्त आम्हाला सांगा, तुमच्या पद्धतीनंच हा कार्यक्रम सक्सेस करण्याची जबाबदारी माझी. आणि मग तुम्हाला माहित असेल, आता एक उदाहरण सांगतो. सगळ्या तिकडल्या गावात ही चर्चा झाली का 14 ऑक्टोबरला आपली धम्मदीक्षा आहे, बाबासाहेब येणार आहे. आणि त्याच्यानंतर दूर खेड्यापाड्यातले म्हातारे माणसं हे लेकरं बाहेर म्हाताऱ्या आपल्या नागवाला कळवर घेऊन सर त्यावेळेस पहिलं जय भीम जय बुद्धचे नारे हे तिथं जमले. आणि सायंकाळी गोष्ट आहे, सायंकाळी 6:30च्या दरम्यान तुम्ही धम्मदीक्षेचा कार्यक्रम असा उभा करतायत, अंगावर अशी शहारे येत आहे की जणू काही आपणच धम्मदीक्षेच्या कार्यक्रमामध्ये बसलेलो आहे. तर 6:30च्या दरम्यान म्हातारे कोणी आपले चुली, कोणी भाकरी आणलेल्या पाहिजे 3-4 दिवसाच्या, कोणी आपल्या चुली पेटून तिथे स्वयंपाक करतायत. अशा वेळेस 3 पोलीस दिलं. 3 पोलीस जात आहेत. तर जसे ते पोलीस 3-4 मिनिटं आत गेले तर आपल्या या मोठ्या कार्यकर्त्यांनी त्याला अडवलं. समता सैनिक दलाच्या सर हे आमचा समता सैनिक दलाच्या कार्यकर्ते असे आहेत का तुमच्या आम्हाला पोलिसाची गरज नाही. इतका विश्वास, इतका आत्मविश्वास त्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यामध्ये होता आणि तो सिद्धीच नेला. तुम्हाला माहित आहे दीक्षा आपल्या ही धम्मदीक्षा आहे त्यात कोणत्याही प्रकारचं गालबोट, कोणत्याही प्रकारचं लांछन त्या धम्मदीक्षा वेळी झालेलं नाही. सगळ्या आनंदाने पार पाडलं. ही समता सैनिक दल
समता सैनिकांची निष्ठा बाबासाहेब असणार हा, हा. ही निष्ठा आणि समता सैनिक प्रामाणिकपण ह्याच्यात. म्हणजे बाबासाहेबांना त्यावेळेस फार आनंद झाला असेल की ज्या उद्दिष्टाने आपण समता सैनिक दलाची स्थापना केली तो एवढा मोठा दीक्षेचा कार्यक्रम होता, तरीही यांनी अत्यंत व्यवस्थितपणे चोखपणे समता सैनिक दलाने कार्य केलेलं आहे. हे पाहून बाबासाहेबांचं मन भरून आलं असेल. एक एक चळवळ यशस्वी होते आहे हे त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी पाहूनच फार आनंद झाला असेल. मला एक सांगा की समता सैनिक दल बाबासाहेबांनी स्थापन केलंय आणि मग पुढे याचा प्रवास कसा झाला, की मधल्या काळामध्ये कुठेतरी समता सैनिक दलाला शिथिलता आली असं वाटते आणि पुन्हा ते पुनरुज्जीवित झाली, हा जो थोडा प्रवास आहे तोच सांगा. आता थोडस असं झालं तर ज्यावेळेस धम्मदीक्षेचा कार्यक्रम होता आणि बाबासाहेबांनी थोडं धम्मदीक्षा घ्यायचे, तर तुम्हाला माहित असेल का जी त्यांच्या समोर असणारे जे लीडर आहेत नेतृत्व, दादासाहेब गायकवाड असो, त्यानंतर आपले BC कांबळे असो, खोबरागडे असो, जे शीस नेतृत्व आहे ते या धम्मदीक्षेच्या विरोधात. त्याच्या मला 1957च्या निवडणुका आहेत, निवडणुका होऊ द्या बाबासाहेब, मग आपण पाहू. बाबासाहेब म्हणे तुम्हाला राजकारण प्यारा, तुम्हाला धर्म प्यारा. तरी त्यांच्या मग काही बाबासाहेबांमध्ये ते केलं नाही, पण त्यांचा विरोध असल्यामुळे त्यांचा फोकस झाला राजकारणावर. आणि 2.5 महिन्यात 2 महिन्यात बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. त्याच्यामुळे याच्या नेतृत्वासाठी मला तुम्हाला इतिहास माहित आहे, त्या नेतृत्वासाठी आणि नुसता राजकारणावर फोकस करण्यासाठी या म्हणजे मग नुसतं राजकारण फोकस दिला. मग राजकारणाचे काय तुकडे झाले, कोणी काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये विलीन झाले, हे तुकडे झाले. आणि जे समता सैनिक दल समाजाचं सुरक्षा कवच म्हणून नैतिक पाशा तरुणावर संस्कार करणारं जे समता सैनिक दल हे फार दूर राहिलं. यावर दुर्लक्ष झालं. आणि दादासाहेबांचं 1971 साठी मग 71 साली त्याची निर्माण झालं आणि मग समता सैनिक बिलकुल थंड बसत्या शिथिल झालं. परंतु 1984 साली काय झालं, 1984च्या 80च्या दरम्यानची गोष्ट आहे. हे या बालीजी, भगवान दास हे आंबेडकरांचे कार्यकर्ते, हा जे कार्यकर्ते, त्यांना वाटलं पाहिजे समता सैनिक दल पुनरुज्जीवित करणं ही आता काळाची गरज आहे. त्यांनी हे समता सैनिक दल पुनरुज्जीवित केलं. समता सैनिक आपल्या प्रामाणिकपणाने चालवलं. त्याच्यामध्ये आपले चिमणकर सरी, मग ढोके सर, तर यांनी मग हे समता सैनिक चालवलं. आज जे समता सैनिक दल दिसते ते पुनरुज्जीवित झालेलं जे समता सैनिक दल आहे हे बाबासाहेब स्थापन झालेलेच समता दल आज झालं. आज थोडं सक्रियतेनं काम करतो. आज समता सैनिक 13 स्टेट मध्ये समता सैनिक काम आहे. बरं, 13 स्टेट मध्ये समता सैनिकाचं काम आहे आणि जोरात चालू आहे. म्हणजे बाबासाहेबांनी स्थापन केलेलं मधल्या काळात शिथिलता आली आणि पुढे मग यार बाली असेल, चिमणकर असेल, यांनी ते पुन्हा पुनरुज्जीवित केलं आणि आज ते मोठ्या प्रमाणात सक्रिय प्रमाणात समाजाची ती सेवा करते आहेत. मला हे सांगा की आज 13 स्टेटमध्ये ते कार्यरत आहे, मोठ्या प्रमाणात समता सैनिक दल असेल. आता जेव्हा तुम्ही बोलताय तर बोलण्यामध्ये तुमचा पुन्हा एक शब्द येतो मार्शल. तर हे मार्शल वगैरे हे शब्द काय आहे? ही जी आपल्या मार्शल चिमणकर सरांचं म्हणणं होतं तर हे मिलिटरी बेस्ड पॅटर्नवर आपण ही शिस्त असेल आणि त्याच्यामध्ये जे मार्शल आहे ही बाबासाहेबांना आपल्या जी महार बटालियन की जे महार लोक होते पूर्वीचे नागवंशी लोक, याचा जर आपण इतिहास पाहिला तर हे सगळ्यात लढाऊ लोक. पुऱ्या भारतावर एक वेळ अशी होती या नागवंशी लोकांचं पुऱ्या भारतावर वर्चस्व होतं. बिलकुल. आणि एवढी लढाऊ लढाऊ ही जमा आज त्याची काय स्थिती आहे. मग बाबासाहेबांनी पुरा इतिहास वाचला तर एवढी लढाई जमाती हे हाल आहे आणि हे लढाऊ जमात आहे, याचं पूर्ण राज्य आहे, आपल्या राज्यकर्ते लोक आहेत. तर बाबासाहेबांनी त्याचे धैर्य आणि शौर्य पाहून त्यांना मार्शल रेश म्हणून नाव दिलं. आणि हे मार्शल हे मग आम्ही आपल्या समता मार्शल, पण मार्शल मध्ये मग लेफ्टनंट जसं आर्मी जनरल कर्नल असं नाही. सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही तो पहिला असं तो मार्शल आणि नंतर सगळ्या समता सैनिक दलाच्या सगळ्या सैनिकांना मार्शल असं म्हटलं जाते, अत्यंत सन्मानपूर्वक असं म्हटलं जाते. आता तुम्ही जेव्हा आर्मीचा संदर्भ घेतला तेव्हा मला सहजच आठवलं की 3ही दलामध्ये
मग नौदल असेल, वायुदल असेल, या तीनही दलामध्ये सैनिक शब्द आला की सैनिकासोबत शस्त्र हा शब्द येतो. म्हणजे त्याच्यासोबतच तो जोडलेला आहे. सैनिक म्हणजे शस्त्रधारी अशा पद्धतीचा. समता सैनिक दलामध्ये सुद्धा सैनिक हा शब्द आहे. पण यांच्याकडे कोणतंही शस्त्र दिसत नाही. आता तुम्ही जे आहे तो तुमच्याकडे कोणतंही शस्त्र नाही आहे. मग जेव्हा हा सैनिक आहे देशावर देशासाठी युद्ध करणारा, त्याच्याकडे अनेक शस्त्र असतो आणि तो जो वार करतो त्याला वाराने प्रतिवार करून, शस्त्राने प्रतिशस्त्राने वार करून तो त्याला घायल करतो, नष्ट करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या सैनिकाकडे कोणतं शस्त्र आहे? समता सैनिक दलाकडे एक असं शस्त्र आहे, ते शस्त्र बाबासाहेबांना बुद्धाच्या तत्वज्ञानातून आपल्याला दिलं. बर. बुद्धाचं तत्वज्ञान असं आहे, त्या तत्वज्ञान जर सगळं समाज चालला, तसं जर परिवर्तन घडलं तर बिलकुल बंदुकीची काही आवश्यकता नाही. तर हे शस्त्र हे तथागताचं शस्त्र, ज्यामुळे माणसाचं बुद्धी, आपण देतो ना ब्रेन आणि ब्रेन की लढाई, कसं म्हटलं? ब्रेन आणि पेन की लढाई. वा वा वा. ब्रेन आणि पेन की लढाई. पहिले बंदुकीच्या गोळ्याची लढाई होती. बंदुकीच्या गोळ्यातून फक्त मानवाचा सहार झालेला आहे, संपत्ती उद्ध्वस्त झाली आहे, अनेक पिढ्या बेकार झालेल्या आहेत, राष्ट्र उद्ध्वस्त झाले. पण बाबासाहेबांना शोधलं की तथागताचे जे शस्त्र आहे हे ब्रेन आणि पेनची लढाई आहे, यानं सगळ्या मानवाचं कल्याण आहे. मग ते शस्त्र घेऊन आपण समजा निघतात. तुम्हाला माहित असेल मगाशी आपल्या बंदुकीचं आलं म्हणून, त्या दुसरा आणि पहिलं महायुद्ध झाल्यावर तिसऱ्या महायुद्धाच्या संदर्भानं एक पत्रकार या आईन्स्टाईनकडे गेला. कारण का त्यावेळेस आईन्स्टाईनकडे हे होतं का आईन्स्टाईनच्या या फिलॉसॉफीमुळे या अनुभवांचा शोध लागला. म्हणून त्या पत्रकार त्याला मिळाला गेला. पण आईन्स्टाईनचं हे पण होतं का हे अनुभव टाकण्यासाठी, आपण शांततेसाठी पत्रकार गेला आईन्स्टाईन, त्याने ते प्रश्न विचारला, तिसरं महायुद्ध केव्हा होईल? त्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू होतं, समाप्त, त्या मार्गावर. तो पत्रकार विचारला तिसरं महायुद्ध केव्हा होईल? तो तिसरं महायुद्ध मला माहित नाही, पण चौथं महायुद्ध होणार नाही. त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे तिसऱ्याच महायुद्धात ही सगळी पृथ्वी, हे सगळे मानव नष्ट होईल. चौथ्या महायुद्धासाठी माणसं एवढा धोका आईन्स्टाईन जगाचा क्रिकेट सायंटिस्ट आहे, त्यांनी त्यावेळेस दिलेला आहे. आणि त्यावेळेस पत्रकारांनी दुसरा प्रश्न विचारला का हे या जगाला वाचवण कोण असं तुम्हाला दिसते? एक ही आदमी आहे जो बुद्ध आहे. बुद्ध ही सामान्य नसतं होऊ शकतं. म्हणजे आईन्स्टाईननं त्यावेळेस बुद्धाचं तत्वज्ञान मान्य केलं. बुद्धाचं तत्वज्ञान हे एक शस्त्र आहे जे सगळ्या जगाला वाचू शकतं, आणि ती शस्त्र घेऊन आम्ही चालतो. आणि बुद्धाचं शस्त्र घेऊन एका डोळ्यात शांती आणि दुसऱ्या डोळ्यात क्रांती घेऊन समता सैनिक दल आपलं काम करते आहे. मोठाच आधार होता, मग तो स्वातंत्र्यपूर्व काळ असेल किंवा स्वातंत्र्योत्तर काळ असेल आणि आजचाही काळ होता. मोठाच आधार आहे समता सैनिक दलाचा इथल्या दलित लोकांना, इथल्या बौद्ध लोकांना, पीडित अन्याय अत्याचारित लोकांना, कारण तेच त्यांचं संरक्षण करते आहेत. लोकशाही 75 वर्षाची होत असताना, म्हणजे पोक्त होत असताना, अजूनही जो उपेक्षित सर्वहारा वर्ग आहे, अजूनही त्यांना पोलिसांवर तेवढा विश्वास नाही जेवढा विश्वास समता सैनिक दलावर आहे. काय कारण असेल? आता लोकशाहीचा विचार आपण मानला, 75 वर्ष झाली, भारतातली सगळ्यात जगातली मोठी लोकशाही आपण म्हणतो. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे, प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, मूलभूत अधिकाराच्या. आता ते संविधान हे जे सरकार आले आतापर्यंत तर पूर्णतः कधीच राबवलेलं गेलं. उलट ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांनी संविधान समीक्षा आयोग नेमला होता, त्याचे अध्यक्ष व्यंकटचलैया. आता त्यावेळेस समता सैनिक दलांनी त्याचा निषेध केला आणि मुंबई ते नागपूर 1500 किलोमीटरचा प्रवास
पायी चालवला. बापरे. पायी मार्च हा जगातला दुसरा नंबरचा मार्च आहे. मार्चतून चीनमध्ये मार्च केला, 2,500च्या वर आहे. परंतु आपला हा मार्च आहे 1,500 किलोमीटरचा, पायी उन्हात तानात, एप्रिल महिन्यापासून तो जून महिन्यापर्यंत. तर आपल्या सैनिकांनी केला. आणि मग तो मुंबईला जेव्हा आले त्यावेळेस काळे निशाणे आपण दाखवले आणि हा आयोग नंतर निरस्त झाला. तर ही समता सिंग असंही काम करते. आणि त्याला विश्वास जेव्हा प्रामाणिकपणे लोकांना दिसते का नाही ही समता सिंग दल आहे आणि हे आंबेडकरच्या तत्वज्ञानावर खरं उतरताना दिसत आहे. तर त्यामुळे त्या समाजात आणि जिथे जिथे घटना झाल्या आमचं कसं आहे, आम्ही काय करतो ते अन्याय जिथे झाला तिथं आपला मास्क उभा आहे. ज्या ज्या कोपर्णी असो, निगडी असो, तुमच्या खैरलानी असो, तुमचं ते नांदेडचं असो, त्या त्या ठिकाणी आम्ही जातो, त्यांचा दिलासा देतो, त्यांची चौकशी करतो. तेव्हा लोकांना वाटतं बा कोणीतरी ही लोक येते कोण आहे, समता सिंग. म्हणजे समाजाच्या मागे आहे. बाबासाहेबांचं ते होतं का समाजाच्या सुरक्षेसाठी एक दल आहे, हे तर आहे बाजूने जिवंत. त्याच्यामुळे लोकांचा समता सिंगला विश्वास. अजूनही हे दल अत्यंत सक्रियपणे कार्यरत आहे. आणि त्याच्या अनेक कारणापैकी एक कारणही असं असेल की दातारजी तुमच्यासारख्या माणसांनी, तुमच्यासारखे माणसं या समता सैनिक दलासाठी आपली नोकरी सोडतायत आणि पूर्ण वेळ यामध्ये स्वतःला झोकून देत आहेत. मी असंही ऐकलेलं आहे, खरं म्हणजे तो सन्मानाचा भाग आहे की आपण घराचं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि काल परवापर्यंत तुम्ही खाली घराच्या पृष्ठभागावर राहणारे, आज तुम्ही वरचा मजला बांधलेला आहे, तर तुम्ही वर राहायला जाणार आहे आणि खालचं जे घर आहे ते समता सैनिकच्या दलाच्या ऑफिससाठी तुम्ही देणार आहे. म्हणजे तन मन धनाने तुम्ही या ठिकाणी समर्पित वृत्तीने समता सैनिक दलासाठी काम करतात. जेव्हा एखादा असा निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता असतो तेव्हा ती चळवळ फोफावतच जाते. यामध्ये तुमचंही या ठिकाणी फार मोठं योगदान आहे समता सैनिक दलामध्ये. मला हे सांगा की यार बालीनंतर समता सैनिक दलाची बरीच शकलं पडली. आता बाबासाहेबांचं समता सैनिक दल आहे, बुद्धाच्या तत्वज्ञानावर समता सैनिक दल चाललेलं आहे, समर्पित वृत्तीने ते चाललेलं होतं. अशा वेळेस का बरं शकलं पडली? ही जी समता सैनिकाची शकलं जे दिसते हे 2018च्या नंतर आले. तुम्हाला त्याच्या अगोदर शकलं नाही. आणि कॅटर बेस जे समता सैनिकाचं काम होते ते चिमणकर सरांच्या किंवा AR बाली याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिसते काय तुम्ही अभ्यास करता? हे आलं 2018. का आलं? का 2018ला खैरलानी, त्या खैरलानीला त्यावेळी 200 वर्ष पूर्ण. बाबासाहेब माहित आहे भीमा कोरेगाव 1927 साली जरा 19 मार्च जेव्हा सौदागराचा सत्याग्रह केला त्याच्या पूर्वी बाबासाहेब 1 जानेवारीला तिथे नमन करून का नमन केलं? शौर्याचा इतिहास, आपल्या बटालियनच्या शौर्याचा किंवा महाराजच्या शौर्याचा आपण सन्मान केला पाहिजे, लोकांना माहीत झालं ते केले. आणि ते त्यावेळेस 2018 200 वर्ष पूर्ण होते. मग 200 वर्ष पूर्ण होत आहे ते ऐतिहासिक आहे आपल्यासाठी, आपली अस्मिता आहे. तर आपण त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून मास्टर चिमणकर सर ठरवलं आपण 5,000 लोकांची आर्मी आपली सैनिक मास्टर घेऊन आपण त्यांना सलामी दिली. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केले, गावोगाव हिंडलो. आपल्या यवतमाळात आम्ही कारुणिक सर, मी, घायवान अशी आपल्या दिग्रस, पुसद आणि आपल्या यवतमाळ 3 कॅम्प त्यावर असं करता करता पुऱ्या 5,000 सैनिक आम्ही तिथे नेले. आणि नेल्यानंतर तिथं ते षडयंत्र ठरलेलं होतं काय मार्च उद्याच्या लोकांना येऊ द्यायचं नाही, इतिहास माहीत होऊ द्यायचा नाही. त्याच्यामुळे त्यांनी दंगा मस्ती टायर जाणं, आपल्या स्त्रियांना वगैरे या बंद वगैरे त्यांची ते 4-5 गाड्यांचे झेंडे नाळे सगळे आम्ही पाहिलं. सगळे आमची गाडी गेली, पुण्या गाड्या अडवल्या, काचा फोडल्या. मग 11 वाजता आम्ही गेलो होतो. डीएसपीला आपण फोन केला त्यावेळेस काय सर हे काय आहे, तर त्याने येतो जातो त्याची केलं त्यांनी त्याच्या पद्धतीने, पण ते वातावरण काही रोखलं नाही. तर मग सरदार सर आहे, चिमणकर सर आहे, काय करायचं बाबा.
मग त्याची मिटिंग झाली. मिटिंग मध्ये ठरवलं का नाही माप एक चंद्रपूरची आजी होती 81 वर्षाची, बाबासाहेबांसाठी आले मरण म्हणे मी मार्च निघाला पाहिजे असे निष्ठे होते. तर मग पहिले ठरलं होतं गाडी, पण ती म्हणे वरून नाही बोंबले तिथे मिटिंग काय होते मार्च काढायचा आहे म्हणून शांत राहा. मार्च काढा ठरला. मार्च काढा ठरला. ज्यावेळेची दहशत आहे त्या गाडीला मारलं, ज्या लोकांनी अडवलं त्याने मारलं, ते भयभीत झाले लोक इकडे पळत होते. मग आम्ही 2:30 वाजता 2 वाजता मार्च काढला. 5,000 सैनिकाचा ते निळी आर्मी पाहून लोकांना म्हटलं हे काय, तेही लोक अचिंत झाले बाकीचे काय, हे काय अचानक झालंय, आतापर्यंत एवढा दंड केला काहीच नाही, हे अचानकच. पण आम्ही ते जैविक जे नाऱ्या शांतीनं लावत होतो, जेव्हा आपल्या लोकांना कळलं तिथे आले लोकांना ते जैविकवाले म्हणजे आपले लोक आहेत. मग आपले लोक असल्यामुळे ते सगळे लोक इकडे भयभीत झाले लोक असे जमा झाले. 5-10 मिनिटाचं 10,000 केव्हा समजलं नाही. 10-15,000 लोकांचा जत्ता झाला. त्यांना असं वाटला का नाही आपली सुरक्षा आहे. मग आम्ही मार्च करत तिथे त्या स्तंभाजवळ गेलो, मानवंदना दिली आणि सगळे लोकांना त्यावेळेस सुरक्षा वाटली. त्यामुळे त्या समता सैनिक हे निळे ड्रेसवाले समता सैनिक झालेलं आहे हे सगळं त्या चॅनलवाल्यांना फोकस झालं, माहीत झालं. आणि मग या समता सैनिकाचं श्रेय घेण्यासाठी आम्ही तर व्हॉट्सअपवर आणि त्याचा काही उद्योग केला नाही का, पण बाकीचे लोक आहेत जे प्रोफेशनल आहे काही लोक समता सैनिक दलामध्ये समता सैनिक दलामध्ये काही इतरही लोक त्यांनी मग काय केलं आपापल्या नावानं समता सैनिक सुरू केलं. तुम्हाला दीक्षाभूमीचं समता सैनिक होतं. त्यानंतर आता इथे नेरमध्ये जर तुम्ही गेला ना ते काय आलं नाही, ते बायाच समता सैनिक होतं, म्हाताऱ्या बाया. त्याला विचारलं समता सैनिक काय, काही समजत नाही. म्हणजे त्या 2018 मध्ये जे काही षडयंत्र झालं आणि मोठ्या प्रमाणात दलितांना मारल्या गेलंय, बौद्धांना मारल्या गेलंय आणि त्याच्यातून काही लोकांनी त्या षडयंत्रातून काही मासे गळ्याला लावले असे म्हणायला हरकत नाही. आणि काही लोक मग स्वार्थासाठी त्यांच्या वृत्तीनं वागायला लागले, त्यातून अनेक ही शक्ल निर्माण झाली. ठीक आहे, काळानुसार ही शक्ल निर्माण होते, पण प्रत्येक शक्कलधारी माणसानं हा विचार केला पाहिजे की बाबासाहेबांनी स्थापित केलेलं हे समता सैनिक दल आहे आणि त्या विचारधारावर सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा आपण एकत्रपणे कार्य केलं पाहिजे. हा सामंजस्यपणाही आपण दाखवला पाहिजे. फूट होणं हे साहजिक आहे, पण एकत्र येणं हा फार मोठा शहाणपणा आहे. हाही आपण शहाणपणा दाखवला पाहिजे. मला हे सांगा की समता सैनिक दलामध्ये कार्य करणारा प्रत्येक माणूस हा कौटुंबिक आहे, त्याचं कुटुंब आहे, त्याची नोकरी आहे, त्याचं काहीतरी कार्य आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे. अशाही वेळेस तो कार्य करतो आहे. मग यासाठी पैसा कोण देत येईल? याला कोणतंही शासकीय अनुदान नाही आहे किंवा कोणतीही ट्रस्ट याला फंडिंग करत नाही आहे. हा पैसा तुम्ही कसा उभा करता? सर असं आहे, माझ्या अनुभव बर पैसा जमा होणं गौण गोष्ट आहे. वा. जर समाजाला वाटलं का ही आंबेडकरांच्या तत्वज्ञानानं त्याच्या दृष्टीनं जर तुम्ही कार्य करत आहात, समाजाला दिसलं तर भरपूर पैसा जमा होते. आजपर्यंत आमचं एकही आंदोलन बिना पैशानं पडलं सिद्धी झालं तर थोडस अडलं नाही. एक उदाहरण सांगू तुम्हाला. आता त्या 26 जानेवारीच्या अगोदरलं उदाहरण आहे. 26 जानेवारीला आपला आदिलाबादला मार्च असतो, शेड्यूल कार्यक्रम आहे. त्याच्या अगोदर कर्नाटकामध्ये तुम्हाला सांगितलं का 13 स्टेटमध्ये आहे. तर कर्नाटकमध्ये बंगळूरला आपले मार्शल पुरुषोत्तम संबोधी सर, त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं तर मग टाकलं. तर त्यांचा मुलगा तिथंच आहे. तर त्याच्या तिथं कॅम्प लावला, 1000 लोकांचा कॅम्प. त्याच्यामध्ये 40 इंजिनियर आपले समता सैनिकात कार्यरत आणि 1000 लोकांचा कॅम्प, 10 दिवसाचा कॅम्प. 10 दिवसात कमीत कमी 17 लाखाचा खर्च तिथं आलेला आहे. तुम्हाला सांगतो सर, 17 लाखाचा खर्च एअर बसचं तिकीट येण्या जाण्याचा सहित एकट्या माणसाने केलं. अशी समाज असे म्हणजे दिसलं पाहिजे समाजाला. तर हे बाबासाहेबांच्या दिशेनं काम करणं असलं पाहिजे. तर पैसा उभा होतो. जाते आहे, फक्त चळवळीमध्ये निष्ठावान माणसं पाहिजे. त्यांच्या विश्वासावर लोक पैसा देतात. हे समता सैनिक दलामधून आपल्याला दिसतंय.
मला हे सांगा की आजही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये धम्मदीक्षेच्या आधी आणि नंतर सुद्धा समता सैनिक दलाकडे लोक फार आशेने पाहायचे. म्हणजे हे आपलं सुरक्षा कवच आहे म्हणून पाहायचे. आज काय स्थिती आहे? आजही समता सैनिक दलाकडे लोक सुरक्षा कवचाने पाहतात. समता सैनिक दल आणि आजची स्थिती आणि मागची स्थिती जो एकोपा होता आणि समाजातला एकोपा आणि दलातला एकोपा आज थोडा विस्कटलेला दिसतो. परंतु समता सैनिक दलावरती किंवा बाबासाहेबांच्या तत्वांची निष्ठा लोकांची नाही कमी आहे तुमच्या एकतेची. कमी आहे एकतेची. तर हे एकतेच्या त्याच्याही संदर्भानं सगळ्या मिटिंगा चालू आहे. हे एक आज ना उद्या एक होणार. परंतु विश्वास जो आहे हा समता सैनिक दलावर काय येतो कारण समता सैनिक दलाचा कार्यकर्ता जो मार्शल आहे तो त्याच्या अन्यायाच्या पाठीमागे उभा राहतो. कोणत्याही प्रकारचं प्रकरण असू द्या. तुमचं मागच्या वेळी सोलापूरला एक वर्ष झालं असेल. त्या सोलापूरमध्ये त्या आपल्या समाजाची जमीन हडपली. जमीन हडपली आणि तिचा जो क्षेत्रीय लोक आहेत ते जमीन याचीच पेरणी याच्या जमिनी तिथे जाऊन जेव्हा ते आम्हाला समजला आम्ही गेलो. आपले कांबळे सर वगैरे होते. त्यात हे काय प्रकरण पाहिलं त्यांनी सांगितलं असं तर हे असं मग तुमची न्यायाची बाजू असून तुम्ही त्याचा पोलीस स्टेशन निवडून त्याचा रिपोर्ट नाही. मग आम्ही गेलो पोलीस स्टेशनला भेटलो आणि मग समजायला कारण ही न्यायाची बाजू ती त्याला ती जमीन मिळाली. जेव्हा लोकांना वाटते का समजा आपल्या अन्यायाच्या पाठीमाग आपल्या मग उभं आहे त्यावेळेस लोकांचा विश्वास तुमच्याकडे. म्हणून लोकांच्या अन्यायाच्या पाठीमाग आपण उभं असणं आवश्यक आहे. ओघामध्ये तुम्ही एक सांगितलं की वल्लभभाई पटेल असं म्हणाले होते की जर शिस्त शिकायची असेल तर आपण समता सैनिक दलाकडनं शिकली पाहिजे. अनेक असे काही संघ आहे की जे अत्यंत शिस्तीमध्ये राहतात आणि तेच टिकतात. समता सैनिक दल 1926 पासून तर आतापर्यंत अभ्यासपणे ते कार्य करते आहे, टिकते आहे आणि शिस्तीसाठी प्रामुख्याने ते नावाजल्या जाते आहे. समता सैनिक दलामध्ये शिस्त यावी किंवा एकूणच कार्यक्रम योग्य पद्धतीने व्हावा यासाठी तुम्ही काही शिबिर वगैरे किंवा असं काही घेता का? एक कोटेशन तो आपल्याला मिळत असेल इंग्रजांच्या संदर्भात. ही इंग्रजांना 150 वर्ष जे भारतावर राज्य केलं एकमेव कारण त्याची शिस्त. तर शिस्तीच्या भरोशावर 150 वर्ष राज्य इंग्रज करू शकते. तर ती शिस्त आपण जर आपल्या समाजाला लावली आपल्या तरुणावर लावली आणि आपल्या समाजातील तरुणाला घटक आपण संस्कार करून जर ते शिस्त लावली तर आपणही देशावर राज्य करू शकतो. तर हे एक ध्येय आणि या ध्येयातून किंवा या शिस्तीनं आपण सगळ्या तरुणांची शिबिर 10 दिवसात लावतो. 10 दिवसाच्या शिबिरातून नुसतं त्यांना त्यांचा मेंदू आणि तुमचं काय म्हणते कसरत हे नाही करून घेत तर पुढची काय दृष्टी असेल. 25 वर्षांनी येणारे तुमच्या समोर काय आव्हान असेल. आज तुम्ही पाहता राजकीय दृष्ट्या तुमचं आरक्षण समाप्त झालेलं आहे, नोकऱ्या समाप्त झालेल्या आहेत. विशिष्ट हेतून आज बौद्ध लोकांना नोकऱ्यातून डावलण्यात येतं असं दिसतंय. अशा वेळी समता सैनिक असा विचार करते का येणाऱ्या 25 वर्षाने समाजाचं काय या तरुणाचं काय. म्हणून या तरुणाची व्यवस्था म्हणून आपले उद्योगधंदे उभे झाले पाहिजे. त्यांचं करिअर गायडन्सचं कोचिंग क्लास लागलं पाहिजे आणि फ्री गरीब जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना स्वस्त फ्री राहण्याची व्यवस्था करून त्याचं कोचिंग करून आपल्या नोकऱ्या आपले उद्योग आपण उभे. आता उद्योग आपल्या काय उद्योगपती नाही तर आपण कसे उद्योग उद्योग तर आपले नाही कमी पण 10 लाख देणारे लोक आपले आहेत. असे तर काही लोक 10 लाख एकत्र आले तर 10 लाखाचे 1 कोटी होते. 1 कोटीचा लहान उद्योग उभा होऊ शकतो. आणि गव्हर्नमेंटच्या योजना काही असे तालुक्यातून जिल्ह्यातून असे अनेक आपले लोक समोर आले
तर हे आपले उद्योग उभं होऊ शकतो आणि त्या येणाऱ्या तरुणांना पुढे हात रोजगार देऊ शकतो. याही दृष्टीनं आपण काम करतो. दुसरी दृष्टी का आपण मलाही सांगितलं का ट्रेन आणि ब्रेनची लढाई आहे. बिस्मार्कचं कोटेशन आहे, तरुणाईमध्ये त्या मनगटात जोपर्यंत सहसहत रक्त आहे तोपर्यंत तरुण काही करू शकतो. तर त्यांचं रक्त सळसळतं बनवायचं म्हणजे काय करायचं? सळसळतं बनवायचं म्हणजे बुद्धाचे विचार आहे ते त्यांच्यामध्ये भरायचे आणि ते विचार जे आहे हे समाजाच्या सुरक्षेसाठी अन्यायासाठी कसे उभे राहील. आपला तरुण कसा अन्यायाच्या संदर्भात कसा संवेदनशील राहील या संदर्भानं त्याचे आपण शिबिर घेतो. म्हणजे सर्वांच्या अंगाने विचार करून आज समता तरुण लोकांची आज पिढी घडवण्याचा प्रयत्न करते. आता तरुण तुम्ही पहा, तरुण मॅट्रिक शिकलेला पोरगा पांढऱ्या रोगात असेल, व्यसनाधीन झालेला असेल. आम्ही केल्याची परिस्थिती फार गरीब. आम्ही जेव्हा जातो तर हे दारू, व्यसन, चिरण, मोबाईल, तर याच्यापासून सुटका करून हा तरुण हा शिस्तीनं व्यसनाविहीन कसा समाज होईल आणि आपली ही बुद्धाची धार्मिक चळवळ आहे. हे धार्मिक चळवळ कशी पुढे नेता येईल या संदर्भानं समता देण्याचा विचार करतो. फारच मोठा हेतू आहे आणि फारच मोठंही कार्य आहे. आणि समता सैनिक दलात सर्व समावेशक असे तुम्ही विषय घेता. केवळ संरक्षण करणे हा भाग नाही तर दुसऱ्याचं संरक्षण करता करता स्वतःचं, समाजाचं आणि देशाचंही संरक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून तो अनेक अंगाने तो तयार झाला पाहिजे. मग ते धार्मिक अंग असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, अनेक अंगाने त्याची तुम्ही कसरत करून घेता. तर हे खऱ्या अर्थानं त्या माणसाला एकूणच वॉश करणे आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं कार्य आहे. वेळेचं बंधन आहे. खरं म्हणजे समता सैनिक दलावर ही चर्चा अशाच पद्धतीने चालू राहावी असं वाटतं, पण वेळेचं बंधन आहे. जाता जाता मी एक विचारतो की समता सैनिक दलामध्ये आपण झोकून दिलेला आहे. झोकून देत असताना तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते, अनेक सैनिक आहेत की यांनी समता सैनिक दलामध्ये आपलं हे काम आहे या निष्ठेने झोकून दिलेलं आहे. आणि झोकून देत असताना त्या कामाकडनं, त्या चळवळीकडनं, तिथल्या येणाऱ्या लोकांकडनंही आपल्याला काही अपेक्षा असते. या लोकांकडनं, या समाजाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? आमची आता सध्या जे संघटन आहे मार्शल सुनील साहेब, एकही दिवस घरी न जाता या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये त्या स्टेट असे सतत करत असतात. असे फुल टाइम कार्यकर्ते आपले समता सैनिकांना निर्माण केले. परंतु काही पैसे वगैरे फंडिंगचा आहे. फंडिंग अवेलेबल आपण प्रत्येक जिल्ह्यातले एक फुल टाइम कार्यक्रम त्याला आपण 10,000 रुपये द्यायचे, त्याची फॅमिली घरगुती आणि जेवणाचा खर्च, आणि तो आपल्या समाजाचं कार्य करत आहे. अशी सगळी योजना आपल्या समता सैनिकांमध्ये आहे. पण काही पैशा वगैरे काही झाली नाही, काही होत आहे. तर हे करत असताना, हे सगळं करत असताना लोकांनी चळवळ समजून घेताना अनेक चळवळीचे शकलं आपल्याला झालेले. अनेक शकलं तुम्ही कोणती चळवळ घ्या, आज अशी कन्फ्युजन मध्ये लोक कन्फ्युजन स्टेट मध्ये असं म्हणतात. काय कोणत्या कार्यक्रमाचा वर्गणी, कोणत्या काय वर्गणी ते कन्फ्युज हे होऊन गेले. काय वर्गणी? म्हणून लोकांनी आमची अशी अपेक्षा आहे का बाबासाहेबांना स्थापन केलेल्या ज्या संघटना आहेत मूळ कोणत्या आहे, हे पहिलेपासून चालत कोणते आहे का मधातून काही फूट पडून तो आपल्या समता उभं करत आहे, त्याची चौकशी केली पाहिजे. आणि जे खरं आहे समजून घ्या, त्याच्या पाठीमागे जर उभा राहिला समाज तर हे जे नवीन इंग्लिश शिकले ना आपोआप बंद होतात. पण समाज त्याचा कधी विचारच नाही करत. आपला समाज एवढा भावनिक आहे सर, तो परका काय नाही. त्याला जर बाबासाहेब जे म्हटलं त्याच्या मागे आपण म्हणजे समाजाने या चळवळीकडे डोळसपणे पाहावं आणि बाबासाहेबांची मूळ संस्था म्हणजे भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा समता सैनिक दल असेल त्याच्याकडे पाहावं, पण भावनिकरित्या नाही. तर ते डोळसपणे पाहून खरी कोणती आहे, कारण अनेक वस्त्या निघालेल्या आहे आणि प्रत्येक वस्तीवर नाव समता सैनिक दल दिसते आहे. तर खरं कोणतं आहे हे पाहावं आणि पाहिल्यानंतर मात्र तिथेच न थांबता त्याच्या पाठीशी उभं राहावं. कारण चळवळ जगली तर माणूस जगेल
आपण जगू, त्याच्यामध्ये त्याच्या भविष्यामध्येच आपलं भवितव्य आहे, हाही बोध आपण घेतला पाहिजे, ही माफक इच्छा प्राध्यापक दातार सरांनी या ठिकाणी व्यक्त केली. खरं म्हणजे सर, माणसाला भीती वाटते आणि म्हणून तो समूह करून जगतो, आणि समूह करून जगत असताना त्याला आणखी एक आवश्यकता असते की कोणीतरी आपला संरक्षक असावा. असं संरक्षक दल तुम्ही समता सैनिक दल म्हणून स्थापन केलेलं, म्हणजे त्यामध्ये कार्यकर्ता आहे, आणि या कार्याला अधिक उभारी येऊ, या कार्यासाठी आपलं आयुष्य, उदंड आयुष्य मिळो आणि तेही निरामय आयुष्य मिळो, ही आमच्या साहित्य संवाद कुटुंबाकडनं आपल्याला शुभेच्छा देत असतानाच आपण इथे आलाय आणि अत्यंत डोळसपणे त्या चळवळीकडे पाहून त्यामध्ये कार्य करून तो संबंध इतिहास आपण उलगडलाय आणि आमच्या प्रेक्षकांना समता सैनिक दल काय याबद्दल इत्यंभूत माहिती दिली. खरं म्हणजे आपले साहित्य संवाद या चॅनलकडनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद.